आज मी गेले होते आमच्या बेळगावमधलं एकदम प्रसिद्ध मंदिर शंकराचं, कपिलेश्वर म्हणतात त्याला. फार जुनं मंदिर आहे ते. पूर्ण दगडी बांधकामात बांधलेलं आहे आणि त्याची इतकी प्रचिती मान्यता आहे ना की त्याला दक्षिण काशी असं म्हणतात. आणि ते इतकं जवळ असून पण आम्ही कधी कधी श्रावण महिन्यात नाहीतर शिवरात्रीला जातो आणि तेव्हा तुडुंब गर्दी असते. पण आज आम्ही गेलो होतो तर तितकी गर्दी नव्हती, कारण अभिषेक घालायचा असतो तो रविवारी रात्रीच 9-10 पासून तिथं गर्दी अशी भरलेली असते. आणि अभिषेकसाठी अगोदरच पावती फाडलेली असते पैसे भरून. साधा अभिषेक आणि रुद्राभिषेक. आम्ही सकाळी 7:30-8ला गेलो तरी तिथे अभिषेक चालूच होता. म्हणजे रात्री 12:01 झाले की तिथून जे अभिषेक सुरू होतो तो ज्या लोकांनी पावती फाडलेली असते त्यांचा सगळ्यांचा अभिषेक चालूच असतो पहाटेपर्यंत. आणि त्यावेळेला पण एक फॅमिली होती, त्यांचा अभिषेक चालू होता. आणि इतकं पुरातन मंदिर असून पण त्याची इतकी म्हणजे बघितलं की मन प्रसन्न होते अगदी. आणि आम्हाला अगदी उत्तम असं दर्शन मिळालं. नाही तर इतकी तुडुंब गर्दी असते ना, एक 2-3 तास तरी आम्हाला दर्शनाला उभं राहावं लागते. ते जी सिक्युरिटी आहे ते आम्हाला चला पुढे चला, तुम्ही फार वेळ इथे उभे आहेत, पण मन असं भरतच नव्हतं शंकर. आणि ते आम्हाला इतकं मन प्रसन्न वाटलं. आणि मी घरातून निघताना जसं म्हणत होते की आम्ही कधी येऊ काय माहिती. जायला लागलं तर खरं, पण आम्हाला येण्याची वेळ निश्चित नाही, 12 वाजता तरी पण नाही. आम्हाला 1 तासाभरात नाही, पाऊण तासाभरातच दर्शन झालं. आणि इतकं छान दर्शन झालं, मन अगदी श्रावण सोमवारी असं दर्शन होणं म्हणजे अगदी दुर्लभच. आणि इथं बघा मी आरती चाललेली आहे तिथं. आणि इथं नंतर तिथून त्या गर्भगुडीच्या बाहेर गेल्यानंतर इथं ह्याचं मंदिर आहे, नवग्रह मंदिर. नवग्रह शांती वगैरे करता येते. नवग्रह मंदिर हे पण पुरातनच मंदिर आहे पूर्ण. नवग्रह मंदिर. त्याच्यानंतर इथून बाहेर पडलो की इथं तरतरेच्या मूर्ती आणि हे स्थापन केलेले आहेत नवीन. इथं नवनाथ, इथं बघा दत्ताची मूर्ती आहे, मोठी मूर्ती म्हटलं तर भिंतीमध्ये सगळं कोरलेलं आहे. श्री गुरु दत्त महाराज इथं बसलेले आहेत आणि त्यांच्या भोवती हे नवनाथ महाराजांची सगळी इथं छायाचित्र पण नाही, ते भिंतीमध्येच कोरलेले आहे. अगदी सुंदर असा देखावा तिथं बघायला मिळतो. शंकराचे अनेक अवतार तिथं बघायला मिळतात. आणि शंकरांनी कुठल्या असुरांना मारलेलं. त्यानंतर तिथं समुद्र मंथन करताना एका बाजूला असुर आणि एका बाजूला देव हे समुद्रामध्ये मंथन करताना दिसत आहे. आणि व्हिडिओ शूट करताना एकदा त्या गडबडीत मला कॅमेरा एकदा उलट सुलट असा झाला, म्हणून हे तुम्हाला कसंही दिसत आहे. पण तुम्ही मला काय म्हणणार नाही, कारण मी नवीनच आहे ना, त्याच्यामुळे मला कॅमेरा धरायची तेवढी ट्रिक माहीत नाही. पण मला जसं जमते त्या पद्धतीने मी ती करते. आणि मला तुम्हाला दाखवण्याची एक खूप आवड आणि तुम्हाला सांगण्याची ही माहिती. आमच्या बेळगावमध्ये हे बघा इथं समुद्र मंथन करत आहेत. ह्या बाजूला दानव आहेत आणि त्या बाजूला देव आहेत. इकडे देव आणि इकडे व्हिडिओ मी काढला होता, काय माहिती कसा झाला. इथं दानव तेवढेच दिसत आहेत. आणि समुद्र मंथन करून घुसळलेलं जे हे आहे विष कोणाच्या हाती लागते आणि अमृत कोणाच्या हाती लागते हे तुम्हाला माहीत असणार कथा. इथं ते सगळं दर्शवण्याचं पुरेपूर अगदी सुंदर असा हे केलेलं आहे त्याने. त्यानंतर शंकर पार्वतीची मूर्ती पण इथं दिसत आहे बघा. हा सुद्धा व्हिडिओ आडवा तिडवा कसा झालेला आहे. त्यानंतर इथून हे बघा, हे आता समुद्र मंथनचं परत तुम्हाला दिसत आहे. एका बाजूला देव आणि दानव, तो पण उलटा झाला आहे व्हिडिओ, मला क्षमा करा. पण तुम्हाला सुद्धा श्रावण सोमवारी त्याचं दर्शन देऊया म्हणून मी ते तुम्हाला दाखवत आहे. आणि आता व्हिडिओ करून आणल्यानंतर तो पुन्हा करता येत नाही ना, पण घरी आल्यानंतर मी बघितलं की असा झालेला आहे. इथं बघा शंकर पार्वती यांची मूर्ती कशी दिसत आहे. तुम्ही उलट सुलट फिरवून बघू शकता.
पण तुम्ही म्हणणार काय ही बाई काय केलेलं आहे हे. पण पुढच्या वेळेला मी जरा भान ठेवेन त्या ह्याचा व्हिडिओ कसा करायचा. थोडं शिकून घेतलं पाहिजे मला. आणि इथं बघा रावण दश आनंद, त्याला 10 मुख पण आहेत आणि 10 मुख असल्यानंतर 10 हात पण असणार. तर त्याच्याने ते पर्वत उचलत आहे, त्याच्यावरती शंकर पार्वती विराजमान झालेत. आणि बाहेर इथं शंकराची पिंडी आहे, तिथं दुधाचा अभिषेक किंवा पाण्याचा अभिषेक करता येतो. त्यानंतर तिथून आल्यानंतर इथंच काय आहे, गणपती मंदिर आहे. म्हणजे सगळे देव इथे ह्या कपिलेश्वर मंदिरला आल्यानंतर इथं आम्हाला त्यांचं दर्शन घडते. इथं गणपती बाप्पा पण बसलेले आहेत. आणि ह्या बाजूला आल्यानंतर इथं बघा दत्ताची किती छान मूर्ती आहे, दत्त महाराजांची. मन अगदी प्रसन्न वाटलं सोमवारच्या दिवशी सकाळीच जाऊन ते सगळं दर्शन घेतल्यानंतर. आणि अनेक भाविक लोक येऊन इथं दर्शन घेत असतात. आता इथं पण एक मूर्ती आहे बघा श्रीकृष्णाची, हरे कृष्णा इथं लिहिलेलं आहे. ही कृष्णाची मूर्ती आहे. आणि त्यानंतर इथं पुढे आल्यानंतर बघा इथं शंकराची मूर्ती आहे पाण्यामध्येच. आणि ह्याच्यावर व्याघ्र म्हणजे वाघाच्या कातडीवर शंकर बसलेले आहेत, अशी त्यांची एक इथं मूर्ती तयार केलेली आहे पाण्यामध्ये. आणि शेवटी ही आहे जे काळभैरवाची मूर्ती बघा, त्यांना लिंबाची माळ घातलेली आहे काळभैरवला.